नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र। यामध्ये इतिहासाच्या पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। तुम्ही सर्वांनी मौर्यकालीन भारत हा पाठ चांगल्या प्रकारे समजून घेतला असेल, तसेच या पाठाचे आपण समजपूर्वक वाचन देखील केलेले असेल। चला तर मग आपण आता स्वाध्याय सोडवूया। स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. सत्रपामध्ये लढाया का सुरू झाल्या? पायाचं उत्तर लिहूया। सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी सत्रपामध्ये लढाया सुरू झाल्या। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले? याचं उत्तर लिहूया। बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठविले। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? आपण आता याचं उत्तर लिहूया। मौर्य काळात शेतीबरोबर हस्तदंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगविणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांचे शिल्प आहेत? आपल्याला सर्वांना माहीत आहे सारनाथ येथे अशोकाने एक स्तंभ उभारला आहे। त्यावर आता पाहूया आपण कोणत्या प्राण्यांची चित्र आहेत ते। उत्तर, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. सांगा पाहू। 1. सत्रप। आता सत्रप म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आपण पाहिले ग्रीक अधिकारी, बरोबर। त्यानंतर दुसरं आहे सुदर्शन। आता सुदर्शन काय आहे? गुजरात राज्यातील जुनागड जवळ बांधलेले धरण, त्याचं नाव आहे सुदर्शन। त्यानंतर पुढे 3 आहे देवानोपियो पियदशी। याचा अर्थ काय आहे? तर सम्राट अशोकाने लेखामध्ये स्वतःचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो देवा प्रिय प्रियदर्शन, असं याचा अर्थ होतो। त्यानंतर पुढे आहे अष्टपद। अष्टपद म्हणजे काय? तर प्राचीन काळी जेव्हा बुद्धिबळ खेळायचे तर त्या बुद्धिबळाचे नाव होते अष्टपद। त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 3. आठवा आणि लिहा। 1. चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती। आता आपण चंद्रगुप्त साम्राज्य जे कसं होतं त्याची व्याप्ती पाहूया। उत्तर, 1. चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। 2. त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। 3. तसेच शेलुकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानमधील काबूल, कंधार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात समाविष्ट झाले। अशा प्रकारे आपल्याला चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती काय होते दिसून येते। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती। याचं आपण उत्तर लिहूया। 1. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते। त्यानंतर सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला होता। अशा प्रकारे आपल्याला सम्राट अशोक यांच्या साम्राज्याची व्याप्ती दिसून येते। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळवा। या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे। मी प्रथम अ गट वाचून दाखवतो आपल्याला। 1 आहे सम्राट अलेक्झांडर, 2 आहे मॅगस्थेनियस, 3 आहे सम्राट अशोक आणि ब गटामध्ये त्याचे उत्तर दिलेत अ सेक्युलस,
निकेटरचा राजदूत, ब ग्रीक सम्राट, क रोमन सम्राट आणि ड आहे मगध सम्राट. आता आपण याच्या योग्य जोड्या लावूया. सम्राट अलेक्झांडर आपल्याला माहिती आहे ग्रीक सम्राट होता, म्हणजे आपण ब ची त्याची जोडी लावणार आहोत. त्यानंतर मॅगस्थीनियस कोण होता, तर अ शी जोडी लावणार. शेकुलस निकेटरचा तो राजदूत होता. आणि शेवटी आहे सम्राट अशोक, ते होते मगध सम्राट. ड ला आपण याची काय करणार, जोड्या लावणार आहोत. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 14 जोड्या जुळवा पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते. पहिला प्रश्न दिलाय ते एक सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले. त्याचं उत्तर लिहूया. सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले कारण सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. 2. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. 3. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्याने त्याच्या विरुद्ध बंड पुकारले आणि त्यामुळे सिकंदराला अखेर माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर ग्रीक राजांच्या नाण्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजांचे चित्र, त्या नाण्यावर तर दुसऱ्या बाजूला त्या राज्याचे नाव आणि तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे म्हणून ग्रीक राजांची नाणे वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आता याचं आपण उत्तर लिहूया. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तुमच्या शब्दात वर्णन करा. प्रश्न क्रमांक 6 यामध्ये पहिला प्रश्न आहे सम्राट अशोकांची लोकोपयोगी कामे. आपण उत्तर लिहूया. उत्तर माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी म्हणून दवाखाने काढले, अनेक रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सावलीसाठी झाडे लावली, 3 वाटसरूंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या आणि पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या. असे अनेक प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रम किंवा उपक्रम कामे सम्राट अशोकांनी केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. आपण याचं उत्तर लिहूया. मौर्य काळात नगरामध्ये आणि गावामध्ये उत्सव समारंभ साजरे होत. 2 त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम केले जाई. 3 कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती होत असत. 4 सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ देखील आवडीने खेळले जात. अशा प्रकारे मौर्य काळामध्ये अनेक मनोरंजन आणि खेळण्याची साधने आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 7. आज युआन शांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांना काय कराल. या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी विचारलेलं युआन शांग जसा परदेशी प्रवासी भारतात आला होता तसा जर एखादा परदेशी प्रवासी तुम्हाला भेटला तर तुम्ही त्यांना काय विचारतील किंवा त्यांच्याशी कोणता व्यवहार करतील, तर आपण याचं उत्तर लिहायचं आहे. युआन शांगसारखा परदेशी प्रवासी जर मला भेटला तर मी प्रथम त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करेल, त्यानंतर त्यांच्या प्रवासाविषयी माहिती विचारेल, त्यांचे अनुभव विचारेल, त्यानंतर त्यांनी एवढा दूर प्रवास कसा केला, त्यासाठी कोणती साधने वापरली याची मी त्यांच्याकडून माहिती घेईल. तसेच त्यांनी हा प्रवास करण्याचे काय कारण आहे त्यामागचा त्यांचा उद्देश देखील मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेल. तसेच या प्रवासादरम्यान त्यांनी जे काही स्थळांना भेटी दिल्या, लोकांना भेटी दिल्या, त्या ठिकाणची त्यांनी जे टिपणे काढले ती त्यांच्याकडून मी घेऊन त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल. तसेच त्यांनी जो हा प्रवास केला आहे
त्या प्रवासामागे त्यांना आपला भारत देश कसा वाटला हे देखील मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. त्या विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे. त्यानंतर खाली आपल्याला एक उपक्रम दिलेत. पाठ 2 तुमच्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या लोकोपयोगी कामाची माहिती मिळवून सविस्तर लेखन करा. आणि दुसरा आहे सम्राट अशोकाच्या जीवनाची अधिक माहिती मिळवून नाट्यकरणाद्वारे वर्गात सादर करा. हे उपक्रम आपण पूर्ण करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन पाठासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.